हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असलं पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून परत एकदा खूप खूप स्वागत आहे. वार आहे शनिवार, तर मी 2 दिवसाचे व्हिडिओ एकत्र केलेले आहे. तर हा शनिवारचा सकाळचं रुटीन आहे. सकाळचं बोलू शकता किंवा दुपारचंही. तर दुपारची टिफिन जी द्यायची असते, तर सकाळी उठल्यावरती स्वयंपाक वगैरे करून घेते. करता करता दुपार वगैरे होऊन जाते, म्हणजे 12 तर वाजूनच जातात. 12 12:30 कधी कधी पावणे 12 वाजतात. तर आपण सकाळ किंवा दुपार आता जसं जमन तसं. आणि ते बघू शकता, सकाळचंच बोलू शकतो आपण. तर पावट्याची भाजी केली होती, मुगाच्या डाळीचं वरण, भात, चपाती. त्या टिफिन मस्त असं पॅक केलं आहे मी. आणि कामं वगैरे सर्व करायचे बाकी आहे. वाजले बघा 12:30 वाजलेले आहे. आणि टिफिन वगैरे दिलेला आहे. तर हे रात्रीची भाजी उरली होती बटाट्याची, तर त्याचे आर्यला आणि ईशाला परोठे असे करून दिले. त्यांना खूप आवडतात. तर रात्रीची भाजी उरल्यावर मी अशा प्रकारे मुलांना करून देते नाश्त्यासाठी. कोबीची भाजी किंवा बटाट्याची भाजी असल्यावर त्यांना खूप आवडतं. तर तुम्ही काय करता रात्रीची भाजी उरल्यावरती ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी अशा प्रकारे बटाट्याची भाजी किंवा कोबीची भाजी उरल्या अशा प्रकारे मुलांना परोठे करून देते. तर मस्त असे वरतून घी लावायचं, मस्त असे परोठे लालसर रंगावर भाजून घ्यायचे. खूप छान लागतात चायसोबत किंवा दह्यासोबतही, किंवा असेचही आपण खाऊ शकतो, पण चायसोबत छान लागतात नाश्त्याच्या वेळेस. तर ते बघू शकता, मस्त असे 2 परोठे केले होते. आणि इथं मस्त असे खरपूस असे भाजून घेतलेले, छान असे भाजायचे तर छान लागतात. नरम असे छान लागत नाही परोठे, छान असे लालसर रंगावर भाजले का छान ते क्रिस्पी होतात. मस्त असे मीडियम गॅसवरती भाजायचे, नाहीतर म्हणा बारीक गॅसवरती असे लालसर असे कलर येत नाही, फास्ट गॅसवरती जळून जाणार, मग टेस्ट लागत नाही. मीडियम गॅसवरती भाजले ना तर मस्त असे छान असे होतात. बघू शकता गॅस मीडियमच आहे. आणि आता नाश्ता वगैरे करायचा आहे. तर माझा नाश्ता झालेला आहे, ते मुलांचाच नाश्ता बाकी आहे, तर त्यांना मी करून देत आहे. तर ते बघू शकता मस्त असे. आणि कामं वगैरे सर्व पडलेले आहेत आता. स्वयंपाकच झालेला आहे फक्त. इथे तर नाश्ता एवढा उशिरा तुम्ही म्हणता तर हो, सगळे करत असले का मग नाश्ता पण सर्वच उशिरा होतं. तर मी अशा प्रकारे मग सर्वच उशिरा होतं आणि कामं पण अजून लेट होतात. आणि मग जे ते आपापल्या कॉलेजला कामाला गेलं का मग सर्व माझं म्हणजे नाश्ता वगैरे लवकर होतो. सहसा नाश्ता उशिराच असतो, कारण आर्यचं कॉलेज असतं 12:30चं. मग 12:30 ते पावणे 1ला तो 12:30ला घरातून जातो. मग नाश्ता वगैरे अगोदरच करतो. नाश्ता करून जातो, टिफिन वगैरे घेऊन जात नाही. तर आता टिफिन पण आहे म्हणलं होतं, ते माझं आवरून घेते. मग तिथून पुढं मग ज्याला जसं जमन तसं, नाही तर मग पहिला नाश्ता असतो. तर आज उशिरा होता नाश्ता, तर मग 12:30 इथं वाजले होते नाश्त्याला पण त्यांच्या. तर आणि इथं बघू शकता स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे. तर इथं आता मस्त असे परोठे आले तर बंद झालेले आहेत. आणि कामं वगैरे सर्व पडलेलं आहे तसंच. तर दीदी आहे, त्या दीदी सर्व कामं वगैरे करणार आता. तर मला फक्त बसायचं होतं. स्वयंपाक झाला का मग मी फक्त जे माझं व्हिडिओचं काय काम असेल किंवा काय ते करते. मग हे दीदी करते सर्व. तर हे बघू, तर इथं बघू शकता 12:30 वाजले होते. आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर इथं मी भात घातलेला आहे, डाळ शिजवली आहे टॅमॅटो मिरची टाकून. आणि इथं बटाटे शिजायला घातलेले आहेत पुऱ्यांसाठी. आणि इथे छोले धुवून घेतले, त्या 2-3 मिरच्या घातल्यात. आणि इथं बटाटे किसून घेतलेत, कच्चे बटाटे साला काढून किसून घेतले. हॅलो ताईनो, आज वार आहे रविवार. तर रविवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे. आणि आज आपला मोठा व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे दोन्ही चॅनलवरती. तर आजपासून थोडे बदल केलेले आहेत, ते तुम्हाला मी सांगेन. आणि माझा आवाज येणार नाही. तर आज मोठा व्हिडिओ अपलोड नाही केलेला, पण मिनी ब्लॉग बनवून मी टाकलेला आहे. उद्या तुम्हाला मोठा व्हिडिओ येईल, ते उद्या 2 व्हिडिओ तुम्हाला सोबत येतील, आजचा आणि काल जो सकाळचा शनिवारचा मी काढला होता तो. कारण संध्याकाळी मी नंतर व्हिडिओ काढलेलाच नाही, कारण की मग सांगून तुम्हाला. आणि काल चष्मा बघायला पण गेले होते, चष्मा बघितला, तिथला पण दवाखान्यात चष्म्याचं होतं दुकान. मग तिथं लगेच चष्मा वगैरे बनवायला दिला, म्हणजे पसंत केला तर बनवायला दिला. तर मंगळवारी संध्याकाळी भेटून जाईन चष्मा. आणि पाऊस भरपूर असा पाऊस आहे टाईम, आत्ता थोडासा थांबलेला आहे.
7 वाजल्यापासून आता भरपूर असा उशीर झालेला आहे बघा. दीदी पण आलेली आहे, तर उद्या जायचं बोलते. बघू आता उद्या जाते किंवा परवा जाते माहीत नाही, पण उद्या जायचं बोललेली आहे. मग आज गुरुपौर्णिमा पण आहे, तर गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला तर काय पूजा वगैरे सेवा वगैरे काही करायला भेटलेली नाही आहे. खूप असं ठरवलं होतं, पण काही असतात आपल्या अडचणी, त्यामुळं आपल्याला काही करता येत नाही. चांगला करणार आहे. मेनू पण सांगते. तुरीच्या डाळीचं वरण, भात, छोलेची भाजी, बटाटे टाकून, तर तुम्हाला दाखवलं आता मी किसून बटाटा टाकते छोलेच्या भाजीमध्ये. आणि खीर करणार आहे. बघू आता तांदळाची किंवा शेवाळ्याची, अजून डिसाईड केलेलं नाही आहे. आणि पनीरची भाजी पण करायची आहे. तर यशला पुरी आहे म्हणून तो बोला पनीरची भाजी कर, मग पनीरची भाजी पण करायची आहे. एवढं संध्याकाळचा. तर सकाळचा जो टिफिन आहे तो सकाळचाच आहे. संध्याकाळचा पण होता, पण म्हणजे रात्रीचा पण होता, पण तो बंद केला कारण ना घेऊन जायला कोण नाही आहे. आर्य कॉलेजला जाता वेळेस घेऊन जातो, पण रात्रीच्या वेळेस मग 9:30-10 वाजतात, म्हणून उशिरा त्याचे पप्पा बोलले नको, आणि ते त्यांच्याकडे कोणी अवेलेबल नाही आहे. तर मग तो संध्याकाळचा टिफिन बंद केलेला आहे. तुम्हाला टायमिंग दाखवते, बघू शकता, दिसतंय का? 8:25 झालेले आहे. भरपूर असा उशीर झाला. मला पटकन आवडायचं आहे, टिफिन पण द्यायचं आहे. त्याला डाळ किचनमध्ये भात घातलेला आहे, डाळ शिजवली आहे, बटाटे घातलेले आहे पुऱ्यांसाठी शिजायला. आणि आता बटाटे शिजले असेल तर कोण नाही घरामध्ये. तुम्ही म्हणता ताई कुठे गेले सर्व, तर आर्य आणि दिदी ते लोक सँडविच आणायला गेलेत. पाऊस उघडलाय तर दिदीला खायचं होतं सँडविच, आणि आर्य आणि दिदी सँडविच आणायला गेले. यश पण बाहेर गेलाय, त्याचे पप्पा पण गेलेत बाहेर, मी एकटीच आहे. तर म्हणजे चला व्हिडिओ शूट करावा आणि आपला ब्लॉग पण लगेच चालू करावा. तर चला आता स्वयंपाकाला लागते. तर हे बघू शकता, इथं भात झाला आहे, डाळीला फोडणी पण केलेली आहे, आणि बटाटे शिजून घेतलेत. आणि आता कुकर खाली करून याच्यामध्ये लगेच छोले, बटाटे, हळद, मीठ आणि 2 मिरच्या टाकल्यात, आणि 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. 5-6 शिट्ट्यात मस्त असे छोले शिजून होतात. इथे पनीर कापून घेतले, धुवून कापून. इथे दूध गरम करायला ठेवले खिरीसाठी. तांदूळ साफ करून धुवून आणि वाटून घेतलेत मिक्सरला. इथं पीठ वगैरे काढले, बटाटे किसून घेतलेत. तर मैदा टाकलेला आहे अर्धा किलो, आणि एक जे माप आहे माझ्याकडे ते 1 भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं 2-3 चमचे रवा घेतलेला आहे. कढीपत्ता कापून घेतलेला आहे, ओवा, मीठ आणि कढीपत्ता, आणि बटाटे 2 शिजवून किसून घेतलेले आहेत, आणि अर्धा वाटी दही घातले, आणि कोथिंबीर पण घालू शकता. तर मी कोथिंबीर नाही घातली होती, पण खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळं ना मी साफ वगैरे करत नाही बसते, म्हणजे राहू दे आता, जे आहे ते टाकते. मग ते पीठ मळून घेतलं बटाटे वगैरे टाकून, आणि इथं दूध तापल्यावरती थोडं याच्यामध्ये जी पावडर जे केलं होतं मी, तांदूळ वाटून घेतलेले ते घातले, ड्रायफ्रूट घातले जे घालायचे ते सर्व, काजू, बदाम, मनुके आणि वेलची. आणि इथं तूप घालत आहे, तर मी डायरेक्ट घातलेलं आहे उशीर झाल्यामुळं. डायरेक्ट असे वरतून घातल्यावर पण छान होतात. आणि तांदूळ शिजले थोडेसे, नंतर घातलेत मी. आणि इथे मसाले, पनीरच्या भाजीला पनीरचा मसाला, छोलेच्या भाजीला छोलेचा मसाला. छोले मस्त असे छान असे शिजले होते. तर लगेच मी कांदा टमॅटो पण लगेच भाजून घेतला. कांदा टमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट होती, त्याच्यामुळं ती टाकली म्हणजे जास्त उशीर पण होत नाही. आणि बघू शकताय हे थोडेसे छोले चणे मॅश करून घेतले, आणि भाजीला फोडणी केलेली आहे. आज डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. ते भाजीला फोडणी केलेली आहे, सर्व मसाले वगैरे घालून घेतले. नंतर कस्तुरी मेथी घातली, लास्टला मी थोडी कोथिंबीर पण घातली याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये मी मीठ वगैरे घातले सर्व, आणि आता कस्तुरी मेथी घालते. कस्तुरी मेथीने ना पनीरच्या भाजीला किंवा छोलेच्या भाजीला छान असा फ्लेवर येतो. तर भरपूर अशी मी क्रश करून एकदाच काढून ठेवली प्लेटमध्ये, म्हणजे सारखे डबे नाही काढत मी, एकदाच सर्व काढून ठेवते. आणि इथं मीठ वगैरे चवीप्रमाणे घातलं. इथं खीर पण होत आलेली आहे. तर खीर झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी 2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिलाची. त्यात थोडं पाणी किंवा दूध टाकू शकता. आणि त्यात आपल्याला जेव्हा गॅस बंद करायचा असतो 1-2 मिनिटांनी, त्यावेळेस आपण ती कस्टर्ड पावडर टाकायची. एक उकळी आली का लगेच गॅस बंद करायचा, कारण जेवढं खीर उकळलं ना कस्टर्ड पावडर टाकल्या तेवढी खीर आपली घट्ट होणार, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची.
आणि तर बस सर्व स्वयंपाक झाला आहे. डाळ भात खीर दोन्ही भाज्या झाल्या, पनीरची पण आणि छोलेची. तर 9:30 वाजले होते इथं. तर टिफिनचा फोन आला होता, टिफिन आहे त्यांचा. त्या बोलल्या की किती वाजता येऊ, तर त्यांना मी सांगितलं आज 10 वाजता या, कारण त्या अशी पण 10ला येतात, कधी कधीच लवकर येतात तेव्हा मी देते. पण आज जास्त होतं स्वयंपाक वगैरे, तर त्यांना बोलले आज 10ला या, थोडा स्वयंपाक जास्त आहे. तर ते बोलले ठीक आहे, पण मी फोन करते बोलले. पण मी नंतर मग व्हिडिओ पण चालू असतो किंवा पुढचं कामं असतात, तर मी पण विसरून गेले. मला वाटलं ते येतील, तर ते 10:15ला आले. त्यांना वाटलं मी फोन करन किंवा त्यांचं पण थोडं काम पण आलं 10ला यायच्या वेळेस. तेच बोलले, त्यांना मी बोलले तुम्ही यायचं होतं, कारण माझे कामं असतात, व्हिडिओ वगैरे चालू असतो. तर ते म्हणले नाही माझं पण थोडं काम आलं, मग मी थांबून आले. ते म्हणले ठीक आहे. मग ते बोलले का उशीर झाला, त्यांना सांगितलं आज पुऱ्या वगैरे बनवल्या, पुऱ्या 2-2 भाज्या खीर वगैरे. तर ते म्हणले काय आज काय स्पेशल विचारलं पण त्यांनी. तर मी त्यांना सांगितलं स्पेशल आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी एवढा सर्व स्वयंपाक केला आहे. ते म्हणले ठीक आहे. मग त्यांना पण मी टिफिनमध्ये पुऱ्या दिल्या, भाजी दिली छोलेची आणि खीर दिली, भात दिला. मस्त आजचा बेत झाला होता. एवढंच की मला सेवा वगैरे करायला भेटली नाही, त्याच्यामुळे मनामध्ये खूप असं हे होत होतं की आज एवढा मोठा दिवस होता आणि मला सेवा वगैरे करायला भेटली नाही. तर मला खूप मनापासून आज सेवा करायची होती की नाही. मी म्हणजे खूप काही ठरवलेलं, पण कसं असतं ना, आपल्या हातात काही गोष्टी नसतात, त्याच्यामुळं ठरवूनसुद्धा आपल्याला काही करता येत नाही. फक्त ठरवलं होतं करणार, हे मला पण माहिती करायला भेटणार नाही, पण असं वाटत होतं की नाही मला करायला भेटलं तर बरं होईल, हे तर असं मला वाटत होतं. पण आपल्याला आपल्या तर तर नाहीच करायला भेटलं मला. तर इथे बघू शकता आता मी ना पुऱ्या वगैरे करून घेत आहे. थोड्याशा पुऱ्या करून घेतल्या आणि टिफिन पॅक केलं होतं सर्व मी. पण परत मग पुऱ्या करता वेळेस मग खूप गडबड होईल, गॅस बंद करा हे ते, म्हणून मी ना टिफिन वगैरे सर्व पॅक केला होता. भाजी खीर भात सर्व, डाळ वगैरे. फक्त मला ना टिफिन पॅक केला. टिफिनमध्ये 4 आयटम असे बसवले. फक्त मला ना मी पुऱ्या कागदामध्ये बांधून पिशवीमध्ये दिल्या. पुऱ्यासाठी टिफिनमध्ये जागाच नव्हती, कारण खीर ॲड केली होती, त्याच्यामुळे ना पुऱ्या मी कागदात बांधून दिल्या. आणि पुऱ्या झाल्या का लगेच पुऱ्या घेतल्या, गरम गरम पुऱ्या बांधल्या आणि ठेवल्या एक साईडला. पण ते ना सर्व माझा स्वयंपाक झाला होता, जेवढ्या पुऱ्या होत्या तेवढ्या मी करून घेतल्या. किचन वगैरे क्लीन केल्यानंतर त्या आल्या. तर 10:15 वाजले मला इथं सर्व करायला. सर्व म्हणजे पूर्णपणे सर्व पुऱ्या वगैरे केल्या, किचन क्लीन केलं, भांडे पण सर्व घासले. फक्त कुकर वगैरे मोठे मोठे भांडेमध्ये टोपं वगैरे ठेवलं. मग ते नंतर मी दीदीने घासले. मी लगेच टोपं वगैरे घेतले सर्व. आणि मग नाही, दीदीनेच नेले टोपं वगैरे पण बाहेर सर्व. मी भांडे घासत होते, ती बोलली मला मम्मी नको घासून, मी घासते. पण मी म्हणले नको, उद्या जाणार आहे ना आपण, एवढे कामं द्यायचे का. सकाळी पण तिने सर्व काम केलं, भांडे घासले, गॅस धुतला, लादी पुसली, कपडे धुतले, कपडे वाळत घातले. संध्याकाळी पण तिने जे होते ते कामं छोटे मोठे केले. मग बरोबर वाटत नाही आपल्याला एवढे कामं द्यायला ना, तर मी देत नाही. पण ती करते, जे तिला करूशी वाटतं ते करते. तर म्हणजे ठीक आहे, जे करते ते कर म्हणले. तरी भांडे वगैरे नको घासू म्हणते मी एवढं टाईम, तर ती घासते. रात्री पण सर्व मग स्वयंपाकाचे भांडे खाली केलेले, जेवलेलं सर्व तिने भांडे घासले. सॉरी ताईंनो. तर सर्व तिने भांडे घासले आणि मग आम्ही जेवलो, मी बसूनच राहिले. मग नंतर मग तिने भांडे वगैरे घासले, सर्व आवरलं लवकर. आणि मग सकाळी जायचं होतं, तर लवकर उठायचं पण होतं तिला पण मला पण. मी तर उठतेच अशी, पण 5 वाजता यश जातं त्या उठतेच. पण तिला पण जायचं होतं, मग आवरायचं पण होतं लवकर. आणि ते बघू शकता मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या. त्याच्यामध्ये ना रवा टाकला होता, त्याच्यामुळं मस्त असं अजिबात तेलकट पुरी झाली नव्हती. बटाटा टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते. फक्त बटाटा टाकल्यावर आपण, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, पुऱ्याच्या पिठामध्ये मीठ थोडंसं जास्त टाकायचं, कारण बटाट्याला ना थोडं मीठ लागतं, नाही तर मग आणि पुऱ्या लागतात, त्याच्यामुळे मीठ थोडंसं मी जास्तच घातलं. जास्त म्हणजे एकदम पण जास्त नाही, थोडंसं वाढवायचं. आणि इथं बघू शकता छान अशा पुऱ्या झाल्या होत्या. 2-3 राहिल्या होत्या, 4-5 तळायच्या, त्या पण मी तळून घेतल्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि काल व्हिडिओ आला नाही, त्यासाठी क्षमा असावी. थोडेसे आपल्या व्हिडिओत मी आता बदल केलेले आहे, ते तुम्हाला लवकरच सांगन मी लवकरच.
1-2 दिवसात सांगा ना, जास्त तुम्हाला वाट बघायला लावणार नाही, काय बदल केले काय नाही. तर तुम्हाला समजलं असेल तर काल मी शॉर्टकटमध्ये सांगते, तरी पण तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओत 1-2 दिवसामध्ये सांगाल. तर उद्या पण मी व्हिडिओ अपलोड नाही करणार आहे. उद्या पण मिनी ब्लॉगच अपलोड करणार आहे. तुम्हाला मोठा ब्लॉग परवा येईल. तर इथं बघू शकता पुऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि मस्त असं जेवणाचा बेत झाला होता. या सर्वांनी तुम्ही पण जेवायला आणि आजचा स्वयंपाक कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा.